हैदराबाद गॅजेटियरचा जो जी-आर महाराष्ट्र शासनाने काढला होता याला हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेलं होतं. मात्र हायकोर्टाने अंतरिम स्थगिती द्यायला या ठिकाणी नकार दिला आहे. हे राज्य सरकारचं आणि आंदोलनाचं यश म्हणावं लागेल. आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत. काय प्रतिक्रिया आहे, कारण की कोर्टाने अंतरिम स्थगिती द्यायला नकार दिला? नाही, मी नाही बघितलं. आपल्या ABP माझ्या माध्यमातूनच मला कळतं आहे. आत्ता मला माहिती नाही आणि मी न्यायालयाच्या प्रकरणावरती बोलणार पण नाही. ते न्यायालयात हे न्यायदेवतेचा आम्ही हमेशा आदर करतो, कारण न्यायदेवतेचा आदर करावा लागतो. त्याचं कारण पण तसं आहे. गोरगरिबांचा शेवटचा आधार सरकार जर नसलं, कोणी जर नसलं, तर शेवटचा आधार गरिबांच्या लेकरांचा न्यायदेवता असतं. न्यायदेवता आम्हाला माहिती आहे, न्याय करणार, आम्हाला न्याय देणार. आणि गोरगरीब मराठ्यांच्या मुळावरती कित्येक तरी ओबीसीचे नेते उठले. प्रत्येक ओबीसीच्या नेत्याला वाटतं मराठ्यांचं वाटोळं व्हावं, परंतु न्यायदेवता आणि नियतीला हे मान्य नाही. त्यांची वागणूक ओबीसीला सुद्धा, गोरगरीब करोडो ओबीसीला मान्य नाही. ओबीसीच्या नेत्याची वागणूक मान्य नाही त्यांना, कारण त्यांनाही वाटतं गरीब मराठ्यांच्या पोराचं कल्याण होतं आहे, तर आपले ओबीसीचे नेते विनाकारण मराठ्यांचं का वाटोळं करतायत? कारण मराठ्यांनी ओबीसीचं वाटोळं केलं नाही. मराठ्यांनी ज्यावेळेस मराठ्यांचं आरक्षण ओबीसीला दिलं त्यावेळेस मराठ्यांनी विरोध केला नाही. मग आपले नेते मराठ्यांना का विरोध करतायत? त्याच्यामुळे न्यायदेवता आमच्या बाजूने आणि आपल्या माध्यमातून कळतं आहे, तर चांगलीच गोष्ट आहे. आम्हाला माहिती आहे आमच्या बाजूने न्याय होणार, गरिबाला मराठ्यांना न्याय मिळणार. विशेष करून आम्ही फडणवीस साहेबांचं कौतुक करतो, आमच्या शिंदे साहेबाचंसुद्धा, आणि विशेष करून विखे पाटील साहेबांसुद्धा कौतुक करतो. त्याच्यामध्ये शंभूराजे साहेब आहेत, त्याच्यात सामंत साहेब आहेत, त्यात शिवेंद्रराजे साहेब येतं, त्याच्यात मला वाटतं कोकाटे साहेब आहेत, त्याच्यामध्ये आपले सरपोतदार साहेब येतं, त्याच्यात भरपूर असे उपसमितीच्यांनी सगळ्यांनी मेहनत घेतलेली आणि ती टिकवण्याची जबाबदारी पण सरकारची. ही दुसरी वेळ आहे. मागे एक याचिका नांदेडमधून या ठिकाणी दाखल करण्यात आलेली होती आणि आता ही एक याचिका आहे. हे यश आहे आंदोलनाचं? चौथी वेळी मराठ्यांवरती आणि मराठ्यांचं वाटोळं व्हावं म्हणून ही चौथी याचिका आहे. आत्तापर्यंत एका ओळीचा आडवा कागदसुद्धा मराठ्यांनी ओबीसीच्या विरोधात लिहिला नाही, कोर्टात गेल्या. यांच्या 5-5 आणि 6 याचिका छगन भुजबळचं ऐकून. आणखीन पण सांगतो गोरगरीब ओबीसींना, छगन भुजबळचं ऐकून ओबीसीच्या लोकांनी आणि ओबीसीच्या नेत्यांनी मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका. आम्ही तुमचं काहीही केलेलं नाही. आमच्या लेकराबाळाचं वाटोळं होईल असं पाऊल छगन भुजबळचं ऐकून कुठल्याही ओबीसी नेत्यानं उचलू नका. आणखीन पण तुमच्या हातातून वेळ गेलेली नाही. जर एकदा मराठ्यांच्या डोक्यात जर तुम्ही बसलात, तर तुम्ही आमचं वाटोळं करतायत असं मराठ्यांच्या डोक्यात बसलं, तर मराठेसुद्धा ओबीसीच्या ज्या ज्या जातीचे लोक विरोधात जातील त्यांचंसुद्धा राजकीय वाटोळं करतील. असं आहे की हा अंतरिम म्हणजे स्थगिती द्यायला या ठिकाणी कोर्टाने नकार या ठिकाणी दिलाय, पण हे अजून यातलं जे संघर्ष आहे तो काही टळलेला नाही. असं नाही हो दादा, या जी-आरला काहीच होऊ शकत नाही. त्याचं कारण सांगतो. इथून पाठीमागं काढलेले जी-आर 1967 पासून 2023 काढलेले जी-आर, या कालावधीत जेवढे जी-आर काढले कसलाच आधार न घेता काढलेले. ह्यो 70-75 वर्षातला पहिला जी-आर आहे. हे मी ABP माझाला आत्मविश्वासानं सांगतो. ह्यो एकतर मराठ्यांचा 75 वर्षातला पहिला जी-आर आहे. मराठ्याचा म्हणतो आम्ही पहिला. आणि दुसरा ह्यो जी-आर असा आहे 75 वर्षातल्या स्वातंत्र्याच्या काळातला, की आधार घेऊन काढलेला आहे. हैदराबादचा गॅजेटियरचा आधार घेऊन काढला आहे. हैदराबादचं गॅजेटियर ही महसुली दस्तऐवजी, महसुली पुरावे आहेत, ही सरकारी दस्तऐवजी, आणि त्या गॅजेटियरचा आधार घेऊन जी-आर काढलेला आहे. याच्यामुळं ह्या जी-आरला काहीच होऊ शकत नाही आणि जी-आर टिकवण्याची जबाबदारी सरकारची, माननीय विखे पाटील साहेबाची आहे, उपसमितीची आहे, आमच्या शिंदे साहेबाची आहे, फडणवीस साहेबाची पण आहे, आणि ते टिकवणारं. कारण मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे. मराठ्यांनी फक्त गैरसमज करून घेऊ नये. काही मागं पुढं घडलं बी पुन्हा मुंबईला जाऊ,
हरायचं नाही, हां यांची जिरवायचीच. पण कुणी आपले काही इकरी होतेत, हे बोलत असतेत, बोंबलत असतेत, ध्यान द्यायचं नाही. कोल्हे कुत्र्याकडे ध्यान द्यायचं नाही. आपले असू नाही तर त्यांचे असू. आपलं सरळ चालायचं मराठीने टाईट. हां उलशिक चुकलं पुन्हा मुंबई, सुट्टी नाही. हां पण खात्रीनं सांगतो, मराठवाड्यातले मराठी सगळे कुणबी जाणार. विखे पाटील साहेब येतं, सगळ्यांना ज्याप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र मिळणार. आणि दुसरं पण सांगतो, आज एखाद्या वेळेस सातारा संस्थांचा, कोल्हापूर संस्थांचा, पुणे संस्थांचा आणि औंध संस्थांचा सुद्धा जार निघण्याची शक्यता आहे. आज शक्यतो शेतकऱ्यांना सुद्धा चांगला निधी मिळण्याची शक्यता आहे. नाही मिळाला की आंदोलन सुरू शेतकऱ्यासाठी. धन्यवाद. हे होते मनोज जरांगे पाटील. आणि न्यायालयाने अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिलेला आहे आणि त्यावरची त्यांची ही प्रतिक्रिया होती. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.